सर्वच वयोगटामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे. तरुण व्यक्ती देखील हार्ट अटॅकमुळे जात आहेत, त्यांचा मृत्यू होत आहे. मित्रांनो, हे हार्ट अटॅक आपल्या हृदयामध्ये धमनी ब्लॉक झाल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस झाल्यामुळे होत असतो. परंतु हे ब्लॉकेजेस सुरुवातीला जर आपल्याला ओळखता आली, की आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस होत आहेत, तर खूप चांगलं होईल. कारण की 90% धमनी ब्लॉक झाल्याच्या नंतरच हार्ट अटॅक येत असतो. परंतु 50%, 60%, 40% तुमची धमनी ब्लॉक झाली आहे, हे तुम्हाला घरच्या घरीच अगदी साध्या पद्धतीने जर समजलं, तर हॉस्पिटलमध्ये जाता येईल आणि त्यासंबंधीचे उपचार घेऊन तुमच्या प्रियजनांचा प्राण वाचवता येईल, हा या व्हिडिओचा उद्देश आहे. साध्या घरगुती टेस्ट आहेत, ज्यामुळे तुम्हाला ब्लॉकेजेस होत आहेत किंवा तुम्हाला ब्लॉक झालं आहे, हे ओळखू शकता. अतिशय सिंपल टेस्ट म्हणजेच तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या पायऱ्या चढून पहा. अगदी एक माळ्यावरती जरी म्हणजेच तुमचं घर एक मजली जरी असेल, तरी तेवढ्या पायऱ्या तुम्ही चढून पहा आणि या पायऱ्या चढल्याच्या नंतर जर तुम्हाला दम लागत असेल, धाप लागत असेल, समजून जा की तुम्हाला ब्लॉक झाला आहे आणि ते जवळपास 70 ते 80% ब्लॉक असू शकतं. कारण की एक माळ्यापर्यंतच्या पायऱ्या चढल्याच्या नंतर जर तुम्हाला दम लागतोय, तर ही खूप सिव्हिअर बाब आहे आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. जर 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस पायऱ्या चढल्याच्या नंतर जर धाप लागत असेल, तर सुरुवात झाली आहे असं समजा आणि 7-8 वेळेस पायऱ्या चढल्याच्या नंतर जर तुम्हाला दम लागत नसेल, तर तुमचं हृदय निरोगी आहे असं समजा. आता यामध्ये बरेच जण प्रश्न विचारतील, की आमच्याकडे पायऱ्या नाहीयेत किंवा आमच्याकडे 2 मजली घर नाहीये. तर त्यासाठी दुसरी महत्त्वाची टेस्ट किंवा दुसरी महत्त्वाची कृती जी तुम्ही घरी करू शकता, तुम्हाला ब्लॉकेजेस आहेत का नाही हे ओळखण्यासाठी. स्पीडमध्ये 10 मिनिट चाला आणि 10 मिनिट चालल्याच्या नंतर जर तुम्हाला दम लागत असेल, तर तुम्हाला नक्कीच ब्लॉकेज झाले आहे आणि 40 ते 60% मध्ये ते ब्लॉक असू शकतं. 15-20 मिनिट चाला, तर दम लागत असेल तर सुरुवात झाली आहे असं समजा आणि 30 मिनिटाच्या जास्त चालल्याच्या नंतर देखील जर तुम्हाला दम लागत नसेल, तर तुमचं हृदय निरोगी आहे असं समजा. ह्या अतिशय सोप्या आणि घरी करण्याच्या कृती आहेत, त्यामुळे तुम्ही ओळखू शकता. दुसरी महत्त्वाची टेस्ट म्हणजे टॉयलेटला आपण ज्या पद्धतीने बसतो, म्हणजे इंडियन टॉयलेटला बसण्याची जी पद्धत आहे, त्या पद्धतीनं बसा. बसल्याच्या नंतर छाती गुडघ्यावरती दाबून बघा आणि दाबल्याच्या नंतर श्वास रोखून धरा आणि श्वास रोखून धरल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच गुदमरल्यासारखं होतंय, तर मग तुम्हाला ब्लॉकेज आहे असं ओळखा. 2-3 मिनिट जर तुम्ही बसू शकला, तर तुम्हाला ब्लॉकेज नाही समजून जा. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच जर तुम्हाला रक्तदाब म्हणजेच तुमचा बीपी वाढलेला असेल किंवा कारण की बीपी वाढल्याच्या नंतर रक्तदाब वाढल्याच्या नंतरच हार्ट अटॅक येत असतो. बीपी चेक करायचं मशीन असेल तर तुम्ही चेक करू शकता. 80/120 मध्ये असेल किंवा थोडा 130 पर्यंत असेल तर ठीक आहे. परंतु बीपी जर तुमचा सतत जास्त रीडिंग दाखवत असेल 140-145 च्या प्रमाणामध्ये रीडिंग दाखवत असेल, देखील ब्लॉकेजचं साईन आहे असं समजावं लागेल. त्यानंतर बऱ्याच घरामध्ये कोविडच्या नंतर ऑक्सिमीटर म्हणजे ऑक्सिजन चेक करायचं, बोटाला लावून ऑक्सिजन चेक करण्याचं मशीन आहे. त्या ऑक्सिमीटरवरती तुम्ही पहा, तुमचा ऑक्सिजनचं शरीरातले प्रमाण जर 98, 99, 97, 96 जर असेल, तर तुम्ही निरोगी आहात किंवा तुमच्याकडे ब्लॉकेज नाही असं समजू. परंतु ते 96च्या कमी दाखवत असेल, तर नक्कीच शरीरामध्ये काहीतरी गडबड आहे आणि ब्लॉकेजची देखील गडबड असू शकते असं आपण समजू शकतो. तर रक्ताची एक सिंपल टेस्ट करून देखील तुम्ही तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेज आहे का हे ओळखू शकता. त्या म्हणजे लिपिड प्रोफाइल टेस्ट केल्याच्या नंतर त्यामध्ये जे काही ट्रिग्लिसराईड आणि LDL त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल यांच्या रीडिंग जर जास्त येत असतील, तर ब्लॉकेजची सुरुवात झाली आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेज आहे असं तुम्ही ओळखून जा. ब्लॉकेज हे मुळात तयार होतं तुमच्या शरीरामध्ये जी गहाण चरबी साचून राहिली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असेल, त्याच्यामध्ये ट्रिग्लिसराईड असतील, या सर्व गोष्टीमध्ये ब्लॉकेज तयार होत असतात आणि याचीच रीडिंग जर जास्त दाखवत असेल, तर नक्कीच ब्लॉकेज तयार तुमच्या शरीरामध्ये होईल हे तुम्ही समजून जा. हार्ट अटॅक तर येतोयच, परंतु हार्ट अटॅक येण्याच्या पूर्वी जवळपास महिना 2 महिने हे सगळे सिग्नल्स तुम्हाला येत असतात, भेटत असतात आणि तुमच्या शरीरामध्ये ब्लॉक आहे का नाही हे जर तुम्हाला पूर्वीच कळालं, तर तुमचा जीव वाचू शकतो, प्राण वाचू शकतो, आपल्या प्रियजनांचं देखील हेल्थ चांगलं राहू शकतं. तर या 2-3 गोष्टी तुम्ही घरी करून पहा आणि या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं शरीर निरोगी आहे का, तुमच्या शरीरामध्ये ब्लॉक आहे किंवा नाही. पायऱ्या चढून पहा, 10 मिनिट चलून पहा, बीपी चेक करून पहा, ऑक्सिमीटरवरती ऑक्सिजन चेक करून पहा. त्याचबरोबर एखादी लिपिड प्रोफाइलची टेस्ट करा आणि या सर्व गोष्टी डॉक्टराकडे जाण्यापूर्वी तुम्ही देखील करू शकता आणि यामध्ये गडबड आढळली तर त्यानंतर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता. मित्रांनो, अशाच पद्धतीचे हेल्थ विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.